स्क्रीनशॉट टाकेल तरी एकदा वाचून घ्या. मी टाकणार आहे, फोटो टाकतो. ठीक आहे. टाकला. वाचून घेतलं सगळ्यांनी? तो प्रोजेक्ट कळला काय करायचंय? कळला का? कळला का प्रोजेक्ट काय करायचं? हा, सगळं यूज करायचंय. हा, सो पण मग कुठे काय यूज करणार, कोणाला काय आयडिया? आपल्याला काय बनवायचंय? बिल्ड अ कन्सोल बेस्ड सिस्टम टू स्टोअर व्ह्यू. कन्सोल बेस्ड सिस्टम म्हणजे काय? बेसिक कन्सोल बेस म्हणजे आता तुमच्या याच्यावर जे रन होतंय, इथे खाली जे रन होतंय कन्सोल बेस. UI वगैरे नाही बनवत बसायचं तुम्हाला, फक्त आउटपुट पाहिजे तेव्हा बस. स्टुडंटचा डेटा बनवायचा आपल्याला, विथ नो लूप्स, नो कंडिशन, फॉर वगैरे हेच नाही लावायचं. बेसिक. ठीक आहे. तो याचा पण काढून घ्या. नाही, हे पण टाकतो मी. मी डिटेल मध्ये दिलंय की काय काय डिटेल्स हव्या आहेत मला. तो तुम्हाला जास्त डोकं लावायची गरज नाही पडणार. टाकतो मी, हे पण लगेच टाकतो आता. तो तुम्ही डायरेक्ट प्रोजेक्ट वर वर्क करायला चालू करू शकता, आता नाही. तो रेकॉर्ड साठी आपल्याला हे सगळे डेटा टाईप घ्यायचे. काय फ्रायडे पर्यंत हा प्रोजेक्ट होईल का? होईल. ऑनलाईन स्टुडंट्स प्लीज रिप्लाय, फ्रायडे पर्यंत हा प्रोजेक्ट होईल का? होईल, नाही पाहिजे तर मला 5 घ्या, तुमच्यावरच येते, पण 5 तरी ठेवा ऍटलीस्ट, म्हणजे तुम्हाला पण इझी जाईल ते व्ह्यू वगैरे करायला. अँड 1 सेकंड. काय स्क्रीन दिसते का? हो. स्क्रीन दिसते? हॅलो, हॅलो. तो प्रोजेक्ट असा हवाय मला, तुम्हाला करून दाखवतो. प्ले. तर जेव्हा मी आउटपुट रन करेल, तो मला असा एक युजर इनपुट द्यावं लागेल की एंटर अ स्टुडंट ID टू गेट डिटेल्स. आता मी एक डेटाबेस, एक काय आपण वापरतोय, लिस्ट वापरतोय ना स्टुडंट टेबल साठी. वाचलं नाही का कोणी? स्टुडंट टेबल साठी आपण काय काय घेतोय? स्टुडंट ID,
एज, मार्क्स, नेम, कोर्स, युनिक आयडी. ठीक आहे, ते काय करायचंय तुम्हाला खाली ते दिलंय. सो आपल्याला डेटा टाईप यूज बघा. स्टुडंट आयडी आणि एज आपल्याला इंटिजर मध्ये घ्यायचं आहे. इथे सगळं डिफाईन केलं आहे. तो मी असा डेटा घेतलाय. ठीक आहे. आणि वेन आय विल रन दिस कोड, मला हे मिळायला पाहिजे. दिसतंय तुम्हाला? नाही दिसत आहे? असू नका. ठीक आहे, दिसतंय आता तुम्हाला? एंटर द स्टुडंट आयडी. आता तुम्हाला हे युजर आउटपुट घेता येतं का? युजर आउटपुट म्हणजे मी मेसेज डिस्प्ले करेल, मी नंबर एंटर केल्यावर व्हॅल्यूज मिळेल. इनपुट फंक्शन येतं ना सगळ्यांना? येतं? ग्रेट. सो मी इथे फक्त इनपुट फंक्शन देईल आणि मी स्टुडंटचा डेटा फेच करेल. लाईक 101 मे बी हेच दिलं असेल मी, होपफुली यस. जेव्हा मी 101 येईल तेव्हा मला त्याचा पूर्ण डेटा यायला पाहिजे. कळतंय? किंवा मी स्टुडंटचं नेम देईल. तर स्टुडंटचं नेम आहे, हेच नेम टाकून बघू. जर का मी स्टुडंट नेम दिला तरी मला डेटा मिळेल आहे की नाही. कळतंय? त्यात तुमच्या अजून फंक्शनॅलिटीज वापरायच्या तर वापरा, पण हा मला बेसिक प्रोजेक्ट पाहिजे. ते कोड माझ्याकडे रेडी आहे. कोड मी तुम्हाला देणार नाही. तर तुम्ही फ्रायडे पर्यंत प्रोजेक्ट होईल. बेसिक आहे, होईल. ठीक आहे, आपण फ्रायडेला याचा रिकॅप घेऊ प्रोजेक्टचा. रिकॅप म्हणजे व्हायलाच पाहिजे प्रोजेक्ट. बेसिक आहे, आपण सगळं क्लिअर केलं. जर का नाही कळलं कोणाला तर विचारू शकता मला डाऊट्स. सो स्टार्ट करायचं नेक्स्ट कन्सेप्टला. करायचा लूप्स. आज आपण लूप्स घेऊ. डेटा टाईप वगैरे झालेत आपले सगळे, तो आपण डायरेक्टली लूप पासून स्टार्ट करू. सो लूप बद्दल कोणाला माहिती का? आपण लूप्स का बरं वापरतो, कुठे वापरतो? जर आपल्याला कोड रिपीटेडली एक्झिक्यूट करायचा असेल. काय मल्टिपल कंडिशन्स असतील तर म्हणू शकते कंडिशनल लूप्स. अजून कोणाला कुठे वापरतो ते विचारलं, का वापरतो वगैरे. मल्टिपल आउटपुट्स पाहिजेत असेल तर ओके, बरोबर. अजून ठीक आहे. सो लूप्स आपण मल्टिपल आउटपुट साठी घेतो. त्याच्यात बेसिकली 2 मेजर लूप्स आहे, फॉर लूप आणि वाईल लूप. वाईल लूप आहे का? नाही, ते डू व्हाईल, ते व्हाईलचेच प्रकार झाले ना. फॉर आणि वाईल दोनच आहे. इफ एल्स तर कंडिशन स्टेटमेंट झालं ना. फॉर आणि वाईलच आहे. ठीक आहे, सो आपण फॉर आणि वाईल घेऊ. सो तुम्हाला, मला वाटलं होतं तुम्हाला युजर इनपुट घेता येत नसेल, तर त्याचं पण, अरे यार मला काय माहिती. सो आपण त्याचं पण घेतलं होतं युजर इनपुट साठी. युजर इनपुट आपण घेता येतं तुम्हाला सगळ्यांना? हो. वर्क कसं करतात ते सांगता येईल कोणाला? डेटा डायरेक्ट कॅल्क्युलेट होऊन येतो, पण मग हा डेटा कुठे जातो? आपण जेव्हा आपण इनपुट मेसेज घेतो, आपल्या कन्सोलवर तो मेसेज येतो, मग तो सेव्ह कसा काय होतो? त्याला कुठेतरी स्टोअर व्हावं लागत असेल ना. केला विचार ना ऑनलाईन गाईज?
Do you know how this input statement works? काय झालं? व्हेरिएबल मध्ये स्टोअर होतो, बरोबर. हे तुम्हाला पुढे जाऊन जेव्हा तुमचं एरर हँडलिंग वगैरे येतं, तिथे तुम्हाला कामी येतं. ते कॉम्प्लेक्सिटी ऑफ कोड वगैरे जे आपण म्हणतो, तिथे हे खूप इम्पॉर्टंट राहतं, की तुमचे जे मेसेजेस आहे, ते कुठे स्टोअर होतात वगैरे. सो आपण आता जेव्हा व्हेरिएबल घेतो, इनपुट घेतो, बरोबर? त्याच्यासाठी आपण एक व्हेरिएबल आधीच डिक्लेअर करतो. मग त्याच्यातच इनपुट घेतो. सो मग तो जो आपण व्हेरिएबल घेतो आणि आपण मेसेज प्रिंट करतो, की डिस्प्ले दिस मेसेज, बरोबर? इनपुटसाठी. तर मग पहिले कोड रन होतो. कोड रन झाल्यावर सगळ्यात पहिले तो मेसेज बघतो. लाईन बाय लाईन चेक करतो, बरोबर? आपण सगळ्यात पहिले स्टेटमेंट काय देतो? इनपुट घेतो आपण. तो आपण पहिले युजरचा इनपुटचा मेसेज डिस्प्ले होतो. ठीक आहे. मग तो आपण जेव्हा व्हॅल्यू देऊन एंटर करतो, ती व्हॅल्यू जाते सीपीयू मध्ये. सीपीयू थ्रू पायथॉन मध्ये जाते आणि पायथॉन मध्ये आपण व्हेरिएबल डिक्लेअर केलेला असतो, बरोबर? त्या व्हेरिएबलला ती व्हॅल्यू असाइन होऊन जाते. कळतंय? ती व्हॅल्यू असाइन झाली का ती व्हॅल्यू जाते रॅम मध्ये. रॅम यू नो एव्हरीवन, रॅन्डम ऍक्सेस मेमरी. येस. सो ती व्हॅल्यू जाते आपल्या रॅन्डम ऍक्सेस मेमरी मध्ये, स्टोअर होऊन जाते. ठीक आहे. आणि जेव्हा आपण त्याला कॉल करतो, तेव्हा पायथॉन परत त्या रॅन्डम ऍक्सेस मेमरी मधनं व्हेरिएबल काढतो आणि मग त्या हिशोबाने आपल्याला आउटपुट मिळतं. कळतंय? सो तुम्ही ऐकलं असेल की जेव्हा आपण मोठे मोठे प्रोजेक्ट करतो, तेव्हा आपल्याला चांगली सिस्टीम लागते, बरोबर? कारण मग आता आपण 8 बाईट्सचा होते आधी कम्प्युटर, आठवतंय? 16 बाईट 32 बाईट्स आता आले. तर 16 बाईटचे होते सुरुवातीला. सो काय व्हायचं, जेव्हा कॉम्प्लेक्स कोड्स असले तर प्रत्येकाला व्हेरिएबल स्टोअर करावा लागायचा. मग ते जास्त जागा घ्यायचं. मग कधी कधी प्रोजेक्ट क्रॅश व्हायचे वगैरे. म्हणून मोठे मोठे म्हणतात प्रोजेक्ट जेव्हा आपण करतो, सो यू शुड हॅव अ गुड सिस्टम फॉर दॅट. अँड्रॉइडवर काम केलंय सगळ्यांनी? अँड्रॉइड स्टुडिओ नाही? आता असेल तुम्हाला थर्ड इयरला. तो ते प्रोजेक्ट, त्यातले प्रोजेक्ट रन करायला तुम्हाला चांगली सिस्टीम लागेल. कारण मग त्यात जास्त व्हॅल्यूज वगैरे आपण स्टोअर करतो. सो यू कॅन डू इट ऑन लो एंड सिस्टीम. ठीक आहे. सो त्याच्यासाठी आपल्याला मेमरी करणं गरजेचं होतं. सो मी युजर इनपुट थ्रू मेमरी दाखवून दिली. ठीक आहे. तो आता परत आपण लूप्सवर येऊ. फॉर लूप बघून घ्या एक सेकंड, मी आलो. सो आपण फॉर लूप यूज करतो अशा वेळेस जेव्हा आपल्याला माहिती राहतं की एक व्हॅल्यू आपल्याला किती टाइम आउटपुट पाहिजे ते. तो 5 टाइम्स 6 टाइम आउटपुट पाहिजे ते रिपीटेड. कोड ऑफ ब्लॉकचा आपल्याला सेम कोड 5 वेळा रिपीट व्हायला पाहिजे ते. ठीक आहे. तो त्यासाठी आपण फॉर लूप वापरतो. ठीक आहे. सो आपण सिंटॅक्स सिंटॅक्स वगैरे सोडून देऊ. वी विल डायरेक्टली गो टू फॉर लूप. ठीक आहे. फॉर लूप गाईज लॅपटॉपवर आहे सगळे करणार. मोबाईल पण काढू शकता मोबाईल वाल्यांना. जस्ट आपण 2-3 लाईन्स ऑफ कोडच करणार आहे. नाही तू लॅपटॉप आणला आज? वाव. करायचं चालू. ऑन करताय का?
रेडी? तो फॉर लूपचं तुम्हाला माहिती आहे का आपण काय वापरतो सिंटॅक्स किंवा स्टेटमेंट? फॉर मग इटरेटिंग व्हेरिएबल इन आणि मग एखादा सिक्वेन्स कोलन. बरोबर. ओके. सो बेसिकली आपण त्याला रेंज मध्ये देतो. सो रेंज हे एक फंक्शन झालं फॉर लूप मधलं, बरोबर. तो रेंज फंक्शन आपण केव्हा वापरतो? जेव्हा आपल्याला एक पर्टिक्युलर व्हॅल्यू पर्यंत सेट करायचंय, बरोबर. तो आपण स्टार्ट करायचा समीक्षा, स्टार्ट करायचा. सो फॉर व्हेरिएबल द्यायचा आय इन रेंज. रेंज डिक्लेअर करू आपण. आउटपुट घेऊ 1 to 10. 1 to 10. कोलन राहिला सर रेंज नंतर. अरे प्रिंट करूया गाइस. आउटपुट इन फॉर सर आय इन रेंज. सेमीकोलन झालाय कोलन. आय एक सेकंड गाइस, प्लीज वेट. होतंय ना? मला वाटतं तुम्ही माझ्यासारखं करताय, तुम्ही माझ्याहून ऍडव्हान्स आहे. सो सेमी कोलन नाही, कोलन होतंय रन. झालं. तर आपण स्लायसिंग बघितलं होतं. स्लायसिंग स्टार्ट स्टॉप दोन होते, स्टार्ट कोलन स्टॉप. सो याला आपण सेम टाइप ऑफ आहे, कुठून स्टार्ट करायचं कुठे स्टॉप करायचं, पण कोलनच्या ऐवजी कॉमा आहे. याला अजून एक आहे स्टेप. माहिती कोणाला स्टेप? जो पेटी एक सेकंड बघून घ्या. इथे सिंटॅक्स व्हेरिएशन बघा. एक आहे स्टॉप, एक आहे स्टार्ट अँड स्टॉप, एक आहे स्टार्ट स्टॉप अँड स्टेप. स्टेप बद्दल माहिती आहे? नाही. हो, जर आपण हम्म. स्टेप्स मी 2 टाकलं तर मग ते 2 टाइम्स स्किप करणं, म्हणजे आधी 1 2 बरोबर. प्रिंट, त्यानंतर परत 2 टाइम्स स्किप करून मग नेक्स्ट नंबर्स प्रिंट करणार असं. बरोबर. काय झालं? जम्प कर 2 टाइम्स. बरोबर. सो आपण जेव्हा स्टार्ट स्टॉप आणि स्टेप देतो, आता आपल्याला आउटपुट काय आलंय? 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ठीक आहे. आपण आता याला अजून एक देऊ, कॉमा देऊन 1 टाकू. So just look at the difference. 1. ते झालं. आता 2 टाका. कुछ तो चेंज हुआ अभी. 10. एक चा गॅप पडलाय. 1 व्हॅल्यू उडी मारतात. येस, 1 व्हॅल्यू स्किप होत आहे. तुझ्या याच्यात फक्त 1 आला.
होय. स्टार्ट व्हॅल्यू दे, स्टॉप व्हॅल्यू दे आणि इटरेशन व्हॅल्यू दे. किती व्हॅल्यूज आपल्याला स्किप करायच्या. तो इथे आपण व्हॅल्यूज वाढवू पण शकतो. तरी केल्यावर 1 5 येईल, 1 4 येईल, 1 4 1 4 7 10. सो आता 2 व्हॅल्यू स्किप होत आहे. 2 व्हॅल्यू स्किप होत आहे. होतंय का? झालं का? तर झालं ना. आता सेम ज्या व्हॅल्यूज आहे त्या आपण रिव्हर्स ऑर्डर मध्ये काढणार आहे. ठीक आहे. रिव्हर्स ऑर्डर. भूमिका, यू नो रिव्हर्स ऑर्डर. येस सर, फक्त रेंज चेंज करायचा. फिरतो. बरोबर. फिरतो. सो आपल्याला काय द्यावं लागेल? भूमिका, काय द्यावं लागेल? एनीबडी? होतं का तुम्हाला हे? नाही. लूप, फॉर लूप मध्ये. सो -1. -1 बद्दल ऐकलं असेल ना, रिव्हर्स करायसाठी, रिव्हर्स स्ट्रिंग साठी फॉर लूप लावतात तुम्ही -1, है ना, डिक्रीमेंट करता. नाही नाही होते. काहीच नाही आलं. का बरं असं? प्रॉपर कंडिशन. कंडिशन उलटी लिहू ना आपण. हो गया. झालं. रिव्हर्स ऑर्डर करायला आपल्याला रिव्हर्स घ्यावं लागेल. काय झालं? स्टॉप टू स्टार्ट घ्यावं लागेल. येस. तो इथे आपल्याला आपण स्टार्ट व्हॅल्यू आता इथे काय घेतली? 11 घेतली आहे आणि स्टॉप व्हॅल्यू 1 घेतली आहे, म्हणून खाली डिस्प्ले 1 नाही झालाय. सो वी कॅन चेंज दॅट टू 2. ट्राय करू. काय 1 व्हॅल्यू स्किप होतीये. झालंय. सगळं ट्राय करा. प्रोजेक्ट मध्ये सगळं वापरणार आहे आपण पुढच्या. झालं. फक्त व्हॅल्यू चेंज करायची आहे. पाणी पिऊन येते का? झालं का रन? वैष्णवी, झालं ना? वाव. सो फॉर लूप आपल्याला रेंज साठी कळलं. रेंज मध्ये आपण काय वापरतो? स्टार्ट, स्टॉप किंवा मग स्टेप. 3 वापरू शकतो किंवा 2 वापरू शकतो किंवा निश्चित स्टॉप व्हॅल्यू देऊ शकतो. स्टॉप व्हॅल्यू स्टॉप व्हॅल्यू पण देऊ शकतो निश्चित. पीपीटी विजिबल आहे का सगळ्यांना? जुनी वाली आहे ना? मलाच दिसत नाही तिने. हा, डेटा इरेस असं काहीतरी एरर आलेला मला. होत आहे. तर आपण फॉर लूप फॉर अ रेंज शिकलो. फॉर लूप फॉर अ लूपिंग ओव्हर अ लिस्ट बघू. आता आपण रेंजनी करत होतो, आता आपण व्हेरिएबल घेऊन करणार आहे सेम. ठीक आहे, म्हणजे रेंज फंक्शन आपण वापरणारच नाहीये.
फॉर साठी इनबिल्ड आहे पायथॉन मध्ये लुपिंग ओव्हर अ लिस्ट. ठीक आहे. सो लेट्स ट्राय इट. एक लिस्ट डिक्लेअर करा. कसली घ्यायची लिस्ट. इक्वल्स टू व्हॅल्यूज काय घ्यायच्या 1 to 5. ठीक आहे. नंबर्स. नंबर्स 1 2 3 4 5 घ्यायचा आणि मग हो. मजा नाही येणार. इंटिजर्स घ्यायला पाहिजे होते डायरेक्ट. त्याला डबल इन्व्हर्टेड कॉमाज वगैरे द्यावे नाही लागत. पण मग मगाशी इंटिजर घेतलं ना म्हणून म्हटलं एक स्ट्रिंग मी पण ट्राय करू व्हेरिएबल्स. ओके. केली लिस्ट डिक्लेअर. हे लिस्ट आहे का स्क्वेअर लिस्ट आहे ना. लिस्ट आहे ना. लिस्ट डिक्लेअर केली. सो फॉर कंडिशन फॉर लिस्ट लिस्ट नाही लिहू शकत. याला फॉर काय म्हणली दिसत होतं का. फॉर नंबर इन लिस्ट. ठीक आहे. प्रिंट नंबर हे आपण वापरलेलं वाटतंय कुठे सर्च करायला वापरलं होतं आपण. झालं. So this is also we are looping over a list. For loop वापरतो. For loop मध्ये आपण रेंज फंक्शन वापरतो किंवा मग हे डायरेक्ट वापरू शकतो इन बिल्ड आपण. तो आपण सर्चिंग सॉर्टिंग साठी वापरतोय मोस्टली करून. पण तरी मागच्या वेळेस म्हणत होतो की त्याचा व्हेरिएबल चेंज केल्यावर येत नव्हतं. प्रियंका ना. हा आहे का ऑनलाईन. नाही ठीक आहे. जाऊ ती आल्यावर ते एक्सप्लेन करेल. दोघी नाही आल्या आज. ठीक आहे. काय होत आहे प्रिंट झालं. राशी झालं प्रिंट. अरे दाखवायला आणलेलं काय आलं. ठीक आहे. सो नाही. So we have done with for loop, looping over list and range function. झालं. सो आता मला तुम्ही सांगा परत एकदा की मी कसं करू रेंज फंक्शन साठी. स्टेटमेंट आहे मला. रेंज फंक्शन मी आउटपुट कसं काढू इथे घेतलं आपण फॉर variable for variable in range. पुढे काय start stop round bracket start stop colon semicolon colon print range print variable. variable print colon वगैरे चेक करायचं. झोन करू का बरोबर आहे. कॅपिटल आहे.
अच्छा, बरोबर आहे. आता होईल प्रिंट फॉर रेंज झालं. आता मला याच्यात असं हवंय की माझ्या याच्यात 159 यायला पाहिजे. 3 ऍड करू. 4 1 -3. 4 घ्यावं लागेल. जर का आन्सर चुकलं, मला आउटपुट हवं आहे ऑनलाईन. बरोबर आहे 159 -3 नाही, फक्त 3. असं कसं? तुम्हीच सांगितलं ना मला. पण मग नंतर 3 बोलली ना. तो एकटी बोलली असते तर तू बरोबर होती ना. तो 1 झालं. तो आपण 4 घेतल्यावर मग 3 का बरं स्किप होत आहे? पण 4 घेतलं ना, तर मला 3 स्किप करायचे होते ना. इंडेक्सिंग करतोय का आपण? गाईज रिप्लाय. आपण 1 आणि 4 घ्यायचा होता, 1 आणि 5 घ्यायचा होता ना, 159. मग आपण 3 डिजिट स्किप करतोय. आपण इथे 4 का बरं डिस्प्ले केला? वाय वी डिस्प्ले 4? 4 स्टेप्स पुढे जायचंय ना. 1 2 3 4 आणि मग प्रिंट. परत 4 बरोबर. स्टेप्स पुढे आणि मग प्रिंट. हा. पण मग तुम्ही कन्फ्युज का बरं झाले होते? 3 नाही 4? ठीक आहे. सो परत एकदा बघा. तो 4 आपण का बरं घेतलं त्याचा पण डाऊट क्लिअर करू. काय झालं? काय झालं? तुझं काही वेगळंच होत राहतं दरवेळेस. गाईस इकडे लक्ष द्या. आपण इथे मला 1 नंतर 5 पाहिजेच होता. तो आपण स्टेप वापरतोय बरोबर. तो स्टेप मध्ये काय करतोय? तो 4 डिजिट्स पुढे जातोय. कळतंय? आता तो 1 प्रिंट करेल. मग 1 नंतर 4 डिजिट्स काय? 1 2 3 4. मग नेक्स्ट व्हॅल्यू काय? मग 5 येईल ना. पण सर इनिशियल व्हॅल्यू के नीचे से तो 1 डिस्प्ले होईल, इथून 1 होईल. डिस्प्ले ना तो 1 झालेल. प्रिंट होईल 1 2 3 4. तो आता मला डायरेक्ट 9 घ्यायचा आहे. 1 and 9. नक्की किती आहे? कोड करून नका सांगू मला. ठीक आहे बरोबर. 1 and 9 डिस्प्लेला 8. अजून काही इश्यू आहे? नाही कळलं? नक्की कळलं? तो रेंज फंक्शन आपण घेतलं. लुपिंगचं मला सांगा.
अरे यार दिसून गेलं. लुपिंग घेतलं ना आपण. डिक्लेअर करतो 1 मिनिट. व्हेरिएबल घेतला, डिक्लेअर केला 1,2,3,4. आता फॉर व्हेरिएबल इन फॉर नंबर इन व्हेरिएबल. मग नंबरच्या जागेवर दुसरं घेऊ का, की व्हेरिएबल N घ्या, नंबरच N. घ्यावा लागेल? फॉर N इन व्हेरिएबल. ओके, काय घेऊ शकतो? काय झालं? नाही होणार ना प्रिंट? होईल की नाही? प्रिंट आहे तर लिहिन मी, पण होईल का प्रिंट? होईल? तुला डाऊट होतं ना? नाही झालं. सो आपण एनच्या जागी पण कोणता पण व्हॅल्यू घेऊ शकतो. जरुरी नाही की तिथे नंबर आहे म्हणून नंबरच घ्यायचा किंवा एनच घ्यायचा. मी त्याला काही पण लिहू शकतो. मी त्याला काही नाव दिलं. हे काय नाव दिलं आता मी? ठीक आहे, जे पण नाव दिलंय ते मी एक कॉल करून त्याला देऊ शकतो. नाही होणार आहे. का बरं नाही होणार? इन मध्ये स्पेस आहे. ओ शिट. नाही होणार. होणार होणार. मेन दिला आहे ना त्याला. मी त्याला काही पण नेम करू शकतो, फक्त कीवर्ड्स नाही. कीवर्ड्स नाही, व्हेरिएबलला कीवर्ड्स नाही. ठीक आहे. तो आपला फॉर लूप डन फॉर रेंज अँड ओव्हर अ लिस्ट. काय झालं? गाईस कळतंय की बोर होत आहे? बोर होत आहे? कोण बोर होत आहे म्हटलं? कुठून तरी आवाज आला मला. तर आपण प्रिंटिंग पॅटर्न्स घेऊ. पॅटर्न प्रिंटिंग केलं असेल तुम्ही, खूप केलंय. कसं? स्टार्स वाले. सो डू यू नो हाऊ टू प्रिंट स्टार्स? काय? इफ कंडिशन, फॉर कंडिशन आणि एक प्रिंट करून दाखव. अरे मला वाटलं तू सांगते ना. गाईज येतं तुम्हाला? येतं? नाही. नेस्टेड For- फॉर लूप करू शकतो. नेस्टेड फॉर लूप? हम्म. साध्या फॉर लूपने नाही होणार. होऊ शकतं, पण इथे असं नाहीये एक काही. पॅटर्न नाही बनणार. पिरामिड जर करायचं असेल किंवा ओके ओके ओके. नाही नाही सुचत आहे. सो सेम आपण पॅटर्न प्रिंटिंग का बरं वापरतो? आपण जे लूप्स करतो ते लूप कसे वर्क करताय, कसा फ्लो जातोय त्यांचा, ते आपल्याला विजिबल व्हावं याच्यासाठी आपण पॅटर्न प्रिंटिंग बघतो. तुम्हाला विचारतील प्रश्न इंटरव्ह्यू मध्ये, मला विचारलेले प्रिंट पॅटर्न आणि मला लिहायला लावलेले. हा, हे लॅपटॉपवर नाही करू देत, कारण ते कसं व्हेरिएबलचं नेम आलं होतं, फॉरिन व्हेरिएबल. तू नाही का लगेच सांगितलं? तसं यायला नाही पाहिजे म्हणून ते डायरेक्ट पेनवर लिहायला लावता. तुमची पण मी तशी टेस्ट घेऊ शकतो. नाईस आयडिया. ऑफलाईन गाईज. पेनवर क्वेरी लिहून द्यायची मला. पेजवर, सॉरी, पेनवर. पेननी पेजवर लिहून द्यायची. फॉर आय इन रेंज.
1, 4 print स्टार एवढी छोटी कमांड वाटते ना काय असतं ना ते पण असतं ना पण एवढं कॉम्प्लेक्स त्यांना जस्ट आउटपुट पाहिजे राहतं ना त्यांनी जर डिझाईन विचारली तर डिझाईन द्यायची सो यू कॅन प्रिंट लाईक दिस रोज कॉलम्स पण so we have given it 4 times म्हणून oh shit ये क्या हो गया सोपं आहे याला तुम्ही अजून वाढवू शकता लाईक 2 3 4 ओ 2 नाही होते वेट गाईज for I in range to 6 काय करू सारवाच्या जागी 2 देऊ इथे हो गाईज नाही का हे काय होत आहे कोण करू तुझ्या जागी आहेत करू का बरं 1 2 स्टार प्रिंट होणार कळतंय का गाईज मग बोलले का बरं नाही तिनेच बरोबर आन्सर दिला ऑनलाईन गाईज प्लीज रिप्लाय टू मी का बरं म्हणजे का नाही होते काय करायचंय प्रिंट करायचं आहे मला स्टार 1 1 2 1 2 3 1 2 3 4 तो मी जस्ट प्रिंट स्टेटमेंट घेतली होती ना वरची व्हॅल्यू कॉलच नाही केली मी तिकडे गाईज वरची व्हॅल्यू फॉर आय इन रेंज तिथे आय मी डिक्लेअर केलाय पण खाली मी कॉलच नाही केलाय तो खाली मी काय प्रिंट करतोय एक्स प्रिंट करतोय दोनदा कळलं एक्स प्रिंट दोनदा करतोय म्हणून तो असा येतोय आपण हे पण ट्राय केलं होतं कुठे ट्राय केलं होतं नाही रिपीट मध्ये रिपीट मध्ये हा रिपीट मध्ये व्हॅल्यू घेतली होती इंटू 2 सेम झालंय आता आपण याला 2 च्या जागी फक्त आय घेऊया तो आपली जी व्हॅल्यू आहे हा एरर येईल पॅटर्न प्रिंटिंग इझी वाटतं जस्ट व्हॅल्यू द्या ठीक आहे ट्राय करताय कोणी झालं रन झालं तिकडे झालं झालं मस्त तो आता आपल्याला बॉक्स मध्ये करायचंय हे झालं असं बॉक्स 6 ते 6 व्हॅल्यू नाही डायरेक्ट हा बॉक्स मध्ये म्हणजे आता मी 5 व्हॅल्यू घेतलंय मला स्टार पण 5 पाहिजे ते 6 बाय 6 ओके 6 बाय 6 6 बाय 6 कसं देऊ आता 6,6 6,6
गाईस प्रिंट नाही झालं. 1 to 6 आणि आयच्या जागी 6 ना, असं. वन टू 6 घेतलं आणि आयच्या 6 ना. मग आता हेच काढून टाकतो. का बरं नाही होणार? काय कंडिशन पाहिजे? कंडिशन पाहिजे फॉर आय इन रेंज प्रिंट आय 6 टाइम्स. बरोबर आहे तुझं. माझ्याकडे ही एक व्हॅल्यू आहे, ठीक आहे. माझे खूप सारा कोड आहे. इथे प्रिंट करायचं आहे मला 6. तुला काय माहिती वरची व्हॅल्यू काय? झालं असेल ना. गाईस प्लीज रिप्लाय, इज दिस अ करेक्ट वे? वे तर आहे, वे बरोबर आहे, पण करेक्ट वे नाहीये. काय? रोज +1 नाही ना, एवढं कॉम्प्लेक्स नाही करत बसायचं. तो बेसिकली डायरेक्ट 6 देऊन टाकू ना. स्टॉप व्हॅल्यू, स्टार्ट स्टॉप स्टेप बघितलं आपण. तो जस्ट आपण स्टॉप व्हॅल्यू देऊ आणि याला आय राव देऊ, म्हणजे व्हेरिएबल पण डिक्लेअर होईल. म्हणजे व्हेरिएबल डिक्लेअर्ड आहे, आता तू कुठे पण असली कोड मध्ये शेवटी वगैरे फक्त तू आय डिक्लेअर करायचा. तुला काय माहिती वरची काय व्हॅल्यूज आहे? व्हायला पाहिजे फक्त, मी एवढं बोलतो आता. नाही झालं, नाही झालं, नाही होणार. का बरं नाही होणार? 6 देऊ इथं. तरी पण होईल ना आता. हा ना, आता होईल ना. होय, चार्जर आणत जाऊ उद्यापासून. तुमचे चार्ज आहे का? तुम्ही फोनवर करताय ना, तुमचा चार्ज आहे? ओके, होत आहे का काही प्रिंट? होत आहे. तो इथे मी 5 इथे 5 दिल्यावर काय होईल गाईज? बिना लॅपटॉप मध्ये टाकता मला सांगा. 5 वेळा होईल की हे 5 वेळा येतील? 7, ते 7 राहतात. लाईन 6 येणार असं म्हणतील, तर 5 राहणार. बरोबर झालं. एक सेकंड. बरोबर. ओ शिट, ठीक है, 29% है. क्या बोलूं मैं आपको अभी? पॅटर्न प्रिंटिंग करायला तो आपण हे पॅटर्न प्रिंटिंग कुठे कुठे वापरतो? स्किल्स अपग्रेड करण्यासाठी. पण बघ आपण हे जसं करतोय, हा मधून असा ट्रायंगल टाइप. हा समजलं. पिरामिड मग नंतर असे पण आहेत जे लूप मध्ये जातात, माहिती का? सर्कल स्क्वेअर मध्ये असे. पण जेव्हा तुम्ही प्रिंट करता, जेव्हा तुम्ही स्टार प्रिंट कराल तुम्हाला सगळे स्टार दिसतात, बरोबर. पण जेव्हा तुम्ही नंबर्स प्रिंट कराल तुम्हाला ऍक्च्युअली कळेल की कोणता नंबर कसा चाललाय, ते आपण उद्या बघू. तर ते तुम्हाला
लुपिंग मध्ये हेल्प करेल, तुमच्या लुपिंगचा कन्सेप्ट क्लिअर करेल. तुम्ही कोणत्या पण कोडला लूप कसा वापरायचा, कुठे वापरायचा ते तुम्हाला इझिली कळून जाईल. दिस इज बेसिक की आपण कुठे वापरतो, काय वापरतो. मी हे दिलंय तुम्हाला टास्क टास्क प्रोजेक्टच दिला डायरेक्ट. ठीक आहे, फ्रायडे पर्यंत प्रोजेक्ट करू आपण. क्विज घ्यायची. हो. येस, ठीक आहे, झालं गाईस. क्विज Take input from user. Input method. Input. इनपुट. वन टू फाईव्ह. वन टू 1 फाईव्ह. to 1 to 1 to 5 4. number. 5. 1 to 5. मीच कळलं मला. For loop. येस, फॉर लूप. ओके. Iterating variable पण असू शकतं. हम्म, Iterating variable. बरोबर. इतक्यात केलं आपण, हे 2दा केलं. एकदा तुम्हीच कोड सांगितला मला. क्वेश्चन काढा. रिपीट. तो रिपीट अ स्पेसिफिक ब्लॉक ऑफ कोड, लाईन ऑफ कोड नाही. ब्लॉक ऑफ कोड. ब्लॉक ऑफ कोड मला परत परत घ्यायचा आहे, सुरुवातीलाच सांगितलं. दाखव. करू शकतो. हो. रेंज फंक्शन मी म्हटलं. ब्लॉक ऑफ कोड साठी रेंज फंक्शन वापरतो, आणि स्पेसिफिक स्टेटमेंट साठी इंटू 2 वगैरे बाकीच्या मेथड्स. प्रिंट लूप व्हेरिएबल नाही, कोड आहे आता तो मी तुम्हाला कोड दिलाय. इंटू 6. Into I. into I. हाय. बरोबर. आय. वाव, हुशार झालात तुम्ही. तो याचा पण टास्क आहे आज. स्क्रीनशॉट टाकू. ठीक आहे. युजर एंटर युजर इनपुट घ्यायचंय आणि मग प्रिंट करायचं. कळला? अवघड वाटतं? जमेल. Ask for the user to enter a number n. तुम्ही जे केलं त्याच्यावरच आहे. हिंट देतो, फॉर लूप वापरायचं आहे आणि जस्ट युजर कडनं स्टेटमेंट घेऊन प्रिंट करायचं आहे. फक्त ही व्हॅल्यू प्रिंट व्हायला पाहिजे. तेच. तुम्ही जेव्हा हा नंबर नीट बघाल ना,
तुम्हाला यात एक फॉर्मॅट दिलेला आहे, तो कळेल. मी तुम्हाला थोडं डोकं लावण्यासाठी नंबर दिला, पण त्याच्यात एक फॉर्मॅट आहे, सिक्वेन्स आहे, सिक्वेन्स दॅट यू शुड हॅव टू क्रॅक. लास्टला आहे 3 4 1 2 3 4 5. येस. 1 2 3 1 1 2 1 2 3 1 2 3 4 1 2 3 4 5. तिथे नाही. हो आहे. बापरे, मी तर स्क्रीन दुसरीकडे गेलो. ठीक आहे. कळला पॅटर्न कोणाला? हो. कळला? डिस्प्ले नका करू, फक्त शेअर नका करू कोणाला, ज्याला त्याला डोकं लावा. अवघड आहे असं. ठीक आहे गाईस, थँक्यू. जर का नाही आलं तरी काय प्रॉब्लेम नाही, येणारच. इझी आहे, फक्त इनपुट घ्यायचंय, प्रिंट करायचंय. Where is my meeting? Guys, thank you all. Okay, sir. Thank you. Bye. Bye bye.